जसं इथे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे मला वागायला भाग पाडता ना, तसंच तिथे मुद्दाम त्याच्या बायकोसमोर विचारून त्याचं माझ्यावर प्रेम नाहीये असं बोलायला तू भाग पाडला असशील. पण फार दिवस तू या गैरसमजुतीत राहू नकोस. आज ना उद्या तुला आमचं हे रिलेशन स्वीकारावंच लागेल. ते शक्य नाही. मी जिवंत असेपर्यंत मी तुला त्या केटीशी लग्न मुळीच करू देणार नाही. आई बाप म्हणून तुला आमची पर्वा नसेल, पण मुलगी म्हणून आम्हाला तुझी काळजी आहे. आज आपल्याला राजेश शिर्केंच्या फॅमिली फंक्शन साठी जायचंय आणि तेही साईमांच्या निमंत्रणांबरोबर. अरे ही तर सुरुवात आहे. कदाचित आपण एकत्र यावं ही आपल्या कुलदेवीची इच्छा असावी आणि कुणी सांगावं आज आपल्याला एकत्र यावं लागतंय. उद्या कदाचित आपण एकत्र राहू सुद्धा. तू म्हणतोस तसं व्हावं अशी आमची पण इच्छा आहे. सगळे एकत्र येणार म्हणून जो उत्साह तुझ्या चेहऱ्यावर दिसायला हवा तो नाही दिसत आहे. मी आले तर अखंड सौभाग्यवती भव. साईमाला जाऊन सांग. जी आपण बसा. तुझ्यावर झालेल्या मारहाणीचा बदला घ्यायचा सोडणार नाही मी. विक्रम आणि देवयानीला कायमचा धडा शिकवल्याशिवाय मी नाही सोडणार. नाही सोडणार मी. साईमा, ज्यांनी आपल्यावर ही वेळ आणली त्यांनी आपलं काय भलं होणार आहे? हे बघा, आता बोलायला आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये रणवीर. सगळी तयारी झालेली आहे. तुम्ही लवकरात लवकर कपडे बदलून या. आयुष्मान भव. आयुष्मान भव. आम्हाला असं वाटतं आपण इथे पूजेसाठी एकत्र आलोय. त्यासाठी इतर सोपस्कार करण्याची आवश्यकता आहे असं आम्हाला खरंच वाटत नाही. सर्वाबाधा निर्मुक्तो धनधान्य समन्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते नमः. सर्वाबाधा निर्मुक्तो धनधान्य समन्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः. नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते नमः. सर्वबाधा विनिर्मुक्तो धनधान्य. रागिणी काय होते? रागिणी तुझी पर्स कुठे? इन्हेलर कुठे? मी आणतो. एक मिनिट. काय चाललंय हे सगळं? आपल्या घराण्यावर कुठलंही संकट येऊ नये म्हणून आम्ही हा खटाटोप केला आणि या मुलीमुळे आमच्या या मंगल कार्यात विघ्न आलं.